त्या चार भिंतीच्या चौकोनातून मुक्त होऊन एक वर्तुळ तिला घेरणार होतं. मंदिरा आज खूप आनंदी होती. तिला तिच्या माहेरची आठवण झाली. माहेरला काही दिवस जाऊन यावं असं तिला वाटत होतं. पण सासूबाई काय म्हणतील, जाऊ देतील की नाही या विचारात ती होती. दिवस पूर्ण विचारात गेला. शेवटी तिला राहवलं नाही आणि तिने संध्याकाळी सासूबाईंना विचारलं, आई, खूप दिवस झाले, माहेराला जायचं म्हणते, काही दिवस जाऊन येऊ का? त्यावर सासूबाई म्हणाल्या, अगं विचारायचं काय, माहेराला जायचं ना, जाऊन ये, तुलाही बरं वाटेल. खूप दिवस झाले कुठे गेली नाहीस. फक्त 2 दिवसात परत येईल म्हणून परवानगी दिली. आता तिला माहेरची ओढ लागली होती. कधी जाऊ कधी नाही असं झालं होतं. तिने जाऊन बॅग भरायला घेतली. बॅग भरून होताच तिने लगेच राजला कॉल केला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. रात्रीचे 12 वाजले होते. सकाळी लवकर उठावे लागेल म्हणून तिने कॉल ठेवला आणि झोपली. उशिरा झोपल्यामुळे सकाळी जरा उशिरा जाग आली. सकाळचे 7 वाजले होते. ती धावत थाडकन उठली. अंघोळ वगैरे करून स्वयंपाकघरातील सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला आणि पटकन स्वयंपाक पण करून घेतला. तसेच खोलीत जाऊन तयारी केली आणि काही वेळातच बाहेर आली. दोघांच्या पाया पडली. पण ती एकटी एवढ्या दूर कशी जाईल, कोणी सोबत नाही असं सासूबाईंना वाटत होतं. अंघोळ वगैरे करून स्वयंपाकघरातील सगळ्यांसाठी चहा बनवला आणि पटकन स्वयंपाक करून, मी नीट जाईल आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आणि ती निघाली. तिच्या प्रवासाला संध्याकाळचे 6 वाजले होते. बस आज जरा उशिराच पोचली होती. तिने घरी सांगितलं नव्हतं की ती येणार आहे म्हणून. तिला सरप्राईज द्यायचं होतं. बस पोहोचली. मंदिरा उतरली आणि ऑटो पकडून घरी आली. दाराची बेल वाजवली. आईने दार उघडलं आणि मुलीला दारात बघून ती खूप खुश झाली आणि म्हणाली, बाळा, तू अशी अचानक, काही खबर नाही, काही नाही. आई, मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी सांगितलं नाही. तेवढ्यात मंदिराचे बाबा आले आणि तिला पाहून, मंदिरा बाळा, बाबाला पाहून धावतच मंदिरा बाबाला मिठी मारली आणि म्हणाली, बाबा, कसे आहात? कसा असणार मी? मजेत. आणि तू सांग, तू कशी आहेस? सासरचे कसे आहेत? बाबा, सगळे ठीक आहे आणि सासरचेही. शेवटी तुम्ही निवडलं आहे माझ्यासाठी. सगळं ठीकच असणार ना? बरं आई, मी खूप थकली आहे. तुझ्या हातचा गरमागरम चहा दे ना. हो हो, आधी तू हातपाय धुवून घे, मी चहा करते, आई म्हणाली. ती फ्रेश होऊन आली तसा तिचा फोन वाजला आणि ती घाबरली. तिने फोन उचलला. हॅलो, बाबांचा फोन होता. मंदिरा, पोहोचली का बरोबर? जरा घाबरत, हो बाबा, आत्ताच पोहोचली. मी कॉल करणारच होते आणि तुमचाच कॉल आला. बरं, ठीक आहे. अगं काळजी वाटत होती म्हणून. माफ करा बाबा. अरे काही हरकत नाही. ठीक आहे, चल ठेवतो फोन. काळजी घे. हो बाबा, तुम्ही पण काळजी घ्या. मी येते परवा परत, म्हणून फोन ठेवला. तेवढ्यात आईने गरमागरम चहा आणला. चहा घेताच ती म्हणाली, मस्त झाला चहा. खूप दिवस झाले असा आयता चहा मिळालाच नाही. त्यावर आई म्हणाली, अगं असंच असतं. बाई म्हटलं की हे आलंच. बरं सांग, आज काय जेवायला बनवू? आई, आज पालक पराठे तुझ्या हातचे खूप मस्त होतात.
खूप आठवण येते तुझ्या पराठ्यांची. मी पण करून बघितले, पण तुझ्यासारखे नाही जमत. आणि हो, तुझ्या जावयाला पण खूप आवडतात पालक पराठे. कधी आला तर त्यालाही खाऊ घालशील. बरं त्यात काय, एकुलता एक जावई आहे, लाड तर पुरवावे लागतीलच. बरं हो, जावयाचे लाड पुरव आणि लेकीला विसर, म्हणजे झालं. ती जरा नाराज होत म्हणाली, अगं वेडाबाई, तुला का विसरणार? तू तर लाडाची लेक माझी. बाबा प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाले. अशाच गोष्टी सुरू झाल्या. तोपर्यंत आईचा स्वयंपाकसुद्धा झाला आणि सगळ्यांनी जेवण केलं. 2 दिवस असेच मस्त आनंदात गेले. आज परत जावे लागणार होते. जायची अजिबात इच्छा नव्हती, पण जावं लागणार होतं. तिने तयारी केली. तिच्या बाबांनी तिला बसमध्ये बसवून दिलं आणि संध्याकाळी ती पोहोचली. सासरे तिला घ्यायला आले होते. ते दोघंही घरी पोहोचले. घरी येताच ती फ्रेश होऊन कामाला लागली. पण तिचं मन कशातच लागत नव्हतं. तिला नुसती राजची आठवण येत होती. अचानक तिला भीती वाटू लागली. काय होत आहे हे तिलाही कळत नव्हतं. स्वयंपाक होताच तिने राजला कॉल केला, पण त्याचा कॉल लागत नव्हता. तिला आणखी काळजी वाटू लागली, पण खूप प्रयत्नानंतर त्याचा कॉल लागला. त्याने कॉल उचलला नाही. ती घाबरली आणि धावतच सासूबाईकडे गेली आणि तिने सांगितलं